जय भीम, नमो बुद्धाय. मित्रहो, आज 24 सप्टेंबर, आजच्या या दिवशी 3 महत्त्वपूर्ण अशा घटना घडलेल्या आहेत, जी पहिली छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा राज्याभिषेक, शाक्त पद्धतीनं झालेला राज्याभिषेक जो आहे तो आजच्याच दिवशी झाला होता 24 सप्टेंबरला. दुसरी एक घटना आहे जी महात्मा ज्योतिराव फुले यांनी याच दिवशी 24 सप्टेंबरला सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आणि तिसरी जी घटना आहे ती 24 सप्टेंबरलाच पुण्यामध्ये 1932 साली पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यामध्ये झाला होता. तर आपण याच विषयी, पुणे कराराविषयी थोडक्यात त्याची माहिती आपल्या सर्वांना असेलही कदाचित किंवा नसेलही कदाचित, तरी मी आपणास सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे. कारण पुणे कराराविषयी खूप काही गैरसमज आहेत. पुणे करार आपल्याला बहुतांशी लोकांना माहिती नसतं आणि म्हणून मग ते गैरसमजातून त्याचं समर्थन करून चुकीचा संदेश समाजामध्ये जाण्याचा धोका असतो आणि या चुकीच्या गोष्टी नंतर प्रस्थापित होतात. तर त्या होऊ नये म्हणून आज मी आपल्यासमोर बोलत आहे. तर 1932ला जो पुणे करार झाला होता, तो पुणे करार का झाला, कसा झाला, त्याचा उद्देश काय होता आणि त्या पुणे कराराच्या माध्यमातून अस्पृश्यांना, आजच्या अनुसूचित जातीतल्या लोकांना काय मिळालं आणि त्यांनी काय गमावलं, ह्या गोष्टीचा सारासार विचार होणे गरजेचं आहे. आज आपण बघतो की समाजामध्ये काही लोक, काही नेते असे आहेत की ज्यांनी समाजासाठी पूर्ण आपलं आयुष्य वाहिलेलं आहे. समाजासाठी नेहमी ते संघर्ष करत असतात, समाजासाठी नेहमी आंदोलन करत असतात, विविध प्रश्न घेऊन ते पुढे येत असतात, आंदोलन करत असतात. पण आपण बघतो त्यांना त्यांची हयात जाते, पण त्यांना कधी ते लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी बनून समाजाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसत नाही. तर याच्या उलट जे समाजासाठी काही न करणारे लोक आहेत, जे समाजासाठी संघर्ष न करणारे, जे डॉक्टर बाबासाहेबांना त्यांची विचारधारा न मानणारे लोक आहेत, अशी लोक त्या ठिकाणी सातत्यानं निवडून जातात. आणि निवडून गेल्यामुळं की ह्या जे समाजाच्या समस्या आहेत, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार आहेत, याविषयी ते संसदेमध्ये, विधिमंडळांमध्ये जातात, तरीसुद्धा त्याविषयी एक शब्दसुद्धा ते बोलताना दिसत नाहीत. वामन मेश्राम साहेब म्हणतात की हे बोलताना तर सोडा, त्यांच्या प्रश्नावरती हे तोंडसुद्धा उघडताना दिसत नाहीत. त्यांना तोंड जरी उघडायचं असेल तर ते फक्त जांभळी देण्यासाठी तोंड उघडतात, पण बोलण्यासाठी ते तोंड उघडत नाहीत. एवढी भयानक परिस्थिती. तर ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे, त्याचं कारण आहे पुणे करार. आपल्याला जर पुणे करार समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्याची पार्श्वभूमी समजावी लागेल. आणि जोपर्यंत आपल्याला त्याची पार्श्वभूमी समजणार नाही, तोपर्यंत आपल्याला पुणे करार काय आहे हे समजणार नाही. आपल्याला वरवर असं वाटतं की पुणे करारामुळं आपल्याला पॉलिटिकल रिझर्वेशन मिळालं, पण पॉलिटिकल रिझर्वेशन मिळालं ते पॉलिटिकल रिझर्वेशन कोणासाठी आहे की जे काँग्रेस, भाजपचे जे लोक आहेत, किंवा काँग्रेस आणि भाजप हे जे ब्राह्मणवादी पक्ष आहेत, या ब्राह्मणवादी पक्षांचे जे काही हस्तक लोक आहेत, ते लोक त्या ठिकाणी पुणे करारामुळे निवडून जात आहेत. जरी ते अनुसूचित जातीचे असले, आपल्यापैकीच असले, आपलेच बांधव असले, तरीसुद्धा ते RSSचे, भाजप, काँग्रेस यांच्या पक्षाच्या मधून तिकिटांवरती निवडून जातात. आणि त्या ठिकाणी जाऊन ते हे जे संविधान आहे किंवा आरक्षण आहे याच्या विरोधातच ते तिथं त्या ठिकाणी जाऊन काम करत असतात. त्यामुळं आपले जे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत,
ते हे लोक आपले प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी त्यांना निवडल्या जातं, परंतु ते प्रतिनिधी म्हणून काम करत नाहीत. यामुळे आपल्या ज्या समस्या आहेत त्या जशाच्या तशाच आहेत. आज एवढे वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून तरीसुद्धा बहुतांशी लोकांना अजून स्वातंत्र्य काय आहे तेच माहिती नाही. तर या लोकांमुळं ती परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे. आता जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सार्वजनिक जीवनाला जी काही सुरुवात केलेली आहे ती 1916 सालापासून सुरुवात झालेली आणि त्याच्या 2च वर्षांनी साऊथ ब्युरो कमिशन नावाचं कमिशन भारतात आलं होतं आणि त्या कमिशन ते प्रतिनिधित्वासाठी आलं होतं. वेगवेगळ्या घटकांना इथं प्रतिनिधित्व देण्यासाठी ते कमिशन आलं होतं आणि त्याचा आढावा घ्यावा म्हणून ते या ठिकाणी आले होते. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भास्करराव जाधव आणि बॅरिस्टर जिना या 3 लोकांनी त्या कमिशनच्या समोर साक्ष दिली होती आणि त्या कमिशनच्या समोर जी काही त्यांनी कैफियत मांडली, बाबासाहेबांनी अस्पृश्यांचे प्रश्न मांडले, भास्करराव जाधवांनी ओबीसींचे प्रश्न मांडले आणि बॅरिस्टर जिनांनी मुस्लिमांच्या समस्या मांडल्या. तर ही सगळी कैफियत ऐकून घेऊन त्याच्यावर विचार विमर्श त्या लोकांनी केला. त्याच्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि त्याच्यावरती ते विचार करत असताना जेव्हा या लोकांनी ह्या समस्या किंवा हे निवेदन, ही साक्ष साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर मांडली आणि त्याच्यानंतर ही टिळक जे होते, टिळक खूप भडकली. टिळकांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली की कालपर्यंत ही लोक आपल्यासमोर बोलतसुद्धा नव्हती. ती लोक आज आपला अधिकार मागायला लागलेत, आपलं प्रतिनिधित्व मागायला लागलेत आणि ही ब्राह्मण म्हणून टिळकांना ही गोष्ट खूप लागलेली होती. आणि मग टिळकांनी ज्या ज्या ठिकाणी ते सभा करायचे, भाषण करायचे, त्या ठिकाणी त्यांनी एका वाक्याचा, एका गोष्टीचा त्यांनी सपाटा लावला की ते म्हणायचे, तेली, तांबोळी आणि कोणभटांना विधिमंडळात जाऊन काय नागर हाकायचं आहे. मग त्यांनी जरी अस्पृश्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं नसेल तरीसुद्धा ते काय अस्पृश्यांच्या प्रतिनिधित्वाच्या समर्थनात होते असा बिलकुल उद्देश त्यांचा नव्हता. तर ते टिळक जे होते हे टिळक खूप सनातनी प्रवृत्तीचे होते. एकदा टिळक परदेशात गेले तर परदेशातून परत आल्याच्या नंतर त्यांनी जे काय म्हणजे 7 समुद्रापार जायचं नाही हे जे काही स्मृतीमध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना जो काही विटाळ वगैरे काहीतरी झाला तिकडे गेल्याच्या नंतर आणि ते परत आले तर त्यांनी शुद्धीकरणासाठी पंचगव्याचा प्रसाद घेतला होता. पंचगव्य म्हणजे काय? पंचगव्य म्हणजे दूध, गाईचं दूध, तूप, दही, शेण आणि मूत्र हे 3 एकत्र करून त्याची गोळी टिळकांनी खाल्ली होती. म्हणजे ते सनातनी प्रवृत्तीचे होते आणि सनातनी प्रवृत्तीचे असल्यामुळे ते अस्पृश्यांचं नावसुद्धा घेऊ इच्छित नव्हते. म्हणून कदाचित त्यांनी अस्पृश्यांचा त्या ठिकाणी उल्लेख केला नाही. पण मुसलमानाच्या अधिकाराच्या विषयी जर झालं तर त्यांना त्याच्याबद्दल काही हे नव्हतं. मुसलमानांना तर ते अधिकार देण्यासाठी तयार होते. फक्त त्यांना इथले जे काही शूद्र वर्ग आहे, हजारो वर्षापासून ज्याला शूद्र म्हणलं गेलेलं आहे, तो शूद्र वर्ग आणि अतिशूद्र वर्ग यांना अधिकार मिळू नये, यांना हक्क मिळू नये, यांना प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी टिळकांनी अथणीला, जे बेळगावच्या तिथं त्या सीमेवरती आहे, महाराष्ट्र आणि बेळगाव, कोल्हापूरला लागूनच तिथं असलेलं ते अथणी नावाचं गाव आहे, त्या गावातून त्यांनी घोषणा केली की तेली, तांबोळी आणि कुणबटांना विधिमंडळामध्ये जाऊन तिथं काय नांगर हाकायचं आहे, तेल्यांना काय तिथं तेल काढायचं आहे, अशा प्रकारचे विधानं त्यांनी केले. आणि शाहू महाराजांना हे त्यांना माहीत होतं की शाहू महाराज या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत आणि म्हणून ते तिथं अथणीला जाऊन जो करवीर प्रांत होता त्याच्या सीमेवरती जाऊन तिथं त्या ठिकाणी ते अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं. तर टिळक याच्या विरोधात होते. तर नंतर याच्यावरती विचार विमर्श केल्याच्या नंतर साऊथ ब्युरो कमिशन याच्यावरती विचार केल्याच्या नंतर परत 10 वर्षांनी 1928ला इथं सायमन नावाचं कमिशन आलं प्रतिनिधित्वासाठी, की सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी आलं होतं. आणि त्यावेळेस काँग्रेस आणि गांधींनी सायमन कमिशनचा विरोध केला. विरोधाचं कारण त्यांनी सांगितलं की या कमिशनवरती
कुठलाही भारतीय माणूस नसल्यामुळं आम्ही याचा विरोध करत आहोत. आता सांगायचा मुद्दा असा आहे की सरकार हे कमिशन जे असतं हे सरकारी कमिशन असतं आणि ते सरकारी कमिशन होतं आणि सरकारी कमिशनवरती कुठलाही खाजगी माणूस त्याच्यावरती घेण्यात येत नसतो. कुठलंही कमिशन असू द्या, जे कमिशन नियुक्त केलं जातं सरकारी कमिशन असतं. पण तरीही अशी हे असतानासुद्धा की यांनी एक गोष्ट त्याच्यामध्ये टाकली की कुठल्याही भारतीयाला त्याच्यामध्ये कमिशनमध्ये न घेतल्यामुळं आम्ही याचा विरोध करतो. आणि मग यांनी सायमन गो बॅकचा नारा दिला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमनचं वेलकम केलं, त्याचं सुस्वागतम केलं आणि सायमन कमिशनलासुद्धा बाबासाहेबांनी एक मेमोरेंडम दिलं. सायमन कमिशन समोरसुद्धा बाबासाहेबांनी आपली साक्ष मांडली, निवेदन दिलं, अस्पृश्यांची कैफियत मांडली, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार ह्या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी त्यांना सांगितल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या सर्व गोष्टी होत असताना अस्पृश्यांसाठी प्रतिनिधित्व किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट बाबासाहेबांनी सायमन कमिशनला पटवून देण्यात बाबासाहेब यशस्वी झाले. परंतु सायमन कमिशनला इथे कामच करू द्यायचं नाही असं गांधींनी आणि काँग्रेसनी ठरवलं होतं आणि त्यामुळे सायमन कमिशन इथं भारतात राहून काम करू शकत नव्हतं. ही गोष्ट इंग्रजांच्या लक्षात आली आणि त्यामुळे त्यांनी सायमनला परत बोलवलं. परंतु त्यांनी इंग्लंडमध्ये आता यावर चर्चा करण्याचं एक नियोजन केलं आणि इंग्लंडमध्ये 1930ला त्यांनी पहिल्या गोलमेज परिषदेचं नियोजन केलं. पहिली गोलमेज परिषद इंग्लंडमध्ये घेण्यात आली. त्याला गांधींनाही निमंत्रण दिलं, बाबासाहेबांनासुद्धा त्या गोलमेज परिषदेचं निमंत्रण होतं आणि मग बाबासाहेबसुद्धा गेले. गांधींनी त्या गोलमेज परिषदेच्या निमंत्रणावर त्यांनी बहिष्कार घातला आणि गोलमेज परिषदेत गांधी गेले नाही. बाबासाहेब त्या ठिकाणी गेले. बाबासाहेबांनी परत ह्या गोष्टी तिथं त्या ठिकाणी इंग्रजांच्या समोर मांडल्या. त्याच काळामध्ये बाबासाहेबांनी 1927ला चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता आणि नंतर काळाराम मंदिराचा सत्याग्रह इकडं नाशिकमध्ये चालू होता. त्या दरम्यानच तो चालू होता आणि मग त्या ठिकाणी बाबासाहेबांनी ते सगळे पुरावे दिले की हिंदूंच्या मंदिरामध्ये सुद्धा अस्पृश्यांना प्रवेश मिळत नाही, त्यांच्या देवाची पूजासुद्धा अस्पृश्यांना केल्या जाऊ दिली जात नाही आणि त्या देवाला स्पर्शसुद्धा केला जाऊ देत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये अस्पृश्य हे हिंदू समाजाचा भाग होऊ शकत नाही, हिंदू धर्माचा भाग होऊ शकत नाहीत. अस्पृश्य त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत आणि त्यामुळे त्यांना वेगळं प्रतिनिधित्व देण्यात आलं पाहिजे अशी त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मागणी केली आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेब त्यांना पटवून देण्यामध्ये यशस्वी ठरली. आणि नंतर परत मग त्या ठिकाणी बाबासाहेब एकटे होते आणि बाकीचे जे काँग्रेस जी महत्त्वाची होती देशामध्ये, काँग्रेसचा कोणीही निधी नसल्यामुळे, गांधीही नसल्यामुळे ती गोलमेज परिषद पहिली. परत त्यांनी दुसरी गोलमेज परिषदेचं आयोजन केलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आपण निर्णय घेऊ शकत नाही, कारण इथं या ठिकाणी काँग्रेसचे सुद्धा प्रतिनिधी असायला पाहिजे होते. ते जर असते तर आपल्याला निर्णय घेता आला असता. म्हणून त्यांनी परत 1931ला दुसरी गोलमेज परिषद आयोजित केली आणि त्या ठिकाणी गांधीला निमंत्रण दिलं नाही तर काँग्रेसला निमंत्रण दिलं. पण गांधीला इकडं असं वाटलं, 1930ची जी गोलमेज परिषद झाली त्यावेळेस गांधींना असं वाटलं की मी गेलो असतो तर बरं झालं असतं, मला तिथं डॉक्टर आंबेडकरांना विरोध करता आला असता. पण डॉक्टर आंबेडकरांनी तिथे जाऊन एकट्याने त्यांची बाजू मांडली आणि ते इंग्रजांना ती बाजू त्यांची जी काही त्यांची भूमिका आहे ती समजावून घेण्यास इंग्रजांना कुठलाही अडथळा न आल्यामुळे इंग्रजांना ते कन्व्हिन्स करण्यात यशस्वी झाले असं गांधीजींना वाटल्यामुळं त्यांनी परत त्यांना व्यक्तिगत निमंत्रण न देता काँग्रेसला निमंत्रण दिलं. आधीचं जे निमंत्रण होतं ते त्यांना व्यक्तिगत निमंत्रण होतं, पण नंतरच्या वेळेस इंग्रजांनी त्यांना काँग्रेसला निमंत्रण दिलं, व्यक्तिगत निमंत्रण दिलं नाही. आणि बाबासाहेबांना सुद्धा निमंत्रण दिलं. त्या ठिकाणी मुस्लिमांचे सुद्धा प्रतिनिधित्व गेले, त्या ठिकाणी शिखांचे सुद्धा प्रतिनिधी गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर परत बाबासाहेबांनी आपले मुद्दे त्या ठिकाणी मांडले. गांधींनी बाबासाहेबांना विरोध केला. त्यावेळेस बाबासाहेबांनी भारतामध्ये जे काही अस्पृश्यांवरती अन्याय अत्याचार होत आहेत ह्या सर्व गोष्टी गांधीच्या तोंडावरती त्या ठिकाणी सांगितल्या आणि त्यांनी सिद्धसुद्धा करून दाखवलं की गांधी ही अस्पृश्यांचे प्रतिनिधी होऊ शकत नाहीत, तर अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. तर गांधी त्या ठिकाणी असं सांगत होते
की काँग्रेस आणि आम्ही पूर्ण देशवासियांचं, पूर्ण देशातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून इंग्रजांनी आमच्याशीच चर्चा केली पाहिजे. अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून असा कुठलाही प्रतिनिधी असू शकत नाही, पूर्ण भारतीयांचं प्रतिनिधित्व मी करतो, अशा प्रकारची भूमिका मांडली. पण बाबासाहेबांनी त्यावेळेस गांधी हे अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व करू शकत नाहीत किंवा ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी होऊ शकत नाहीत, अशी बाबासाहेबांनी जो युक्तिवाद केला आणि इंग्रजांना तो पटवून सुद्धा दिला, त्यामुळं गांधींचा युक्तिवाद त्या ठिकाणी कमी पडला. आणि मग गांधींनी दुसरी युक्ती लढवली की बाबासाहेबांना जर या ठिकाणी हरवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर मग नंतर ही चालू असताना एका रात्री ते मुस्लिमांचे जे प्रतिनिधी होते त्या प्रतिनिधींना भेटायला गेले आणि त्यांना भेटल्याच्या नंतर गांधींनी त्यांना सांगितलं, ज्या 14 मागण्या मुस्लिमांच्या होत्या त्या 14 मागण्यांना गांधींचा आणि काँग्रेसचा विरोध होता, त्या मागण्या ते मान्य करत नव्हते. परंतु गांधी त्या ठिकाणी गेले, मुस्लिमांच्या प्रतिनिधींना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या ज्या 14 मागण्या आहेत, आम्ही आतापर्यंत ज्याला विरोध करत होतो त्या 14च्या 14ही मागण्या आम्ही मान्य करतो, पण तुम्हाला बाबासाहेबांचा विरोध करावा लागेल. अशी भूमिका त्यांच्या पुढं मांडल्याच्या नंतर मुस्लिमांनी मात्र हे जो त्यांचं प्रपोजल आहे हे प्रपोजल मुस्लिमांनी नाकारलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हीसुद्धा आमचे अधिकार मागत आहोत, आमच्यावर सुद्धा अन्याय होते, आम्ही अधिकार मागत आहोत. आणि जी लोक अधिकारासाठी झगडतात, संघर्ष करतात, ते दुसऱ्याच्या हक्क आणि अधिकारावरती कधीही कुठलंही गंडांतर आणत नाहीत. आणि त्यामुळं आम्ही डॉक्टर आंबेडकरांना जे त्यांच्या समाजासाठी, त्यांच्या लोकांसाठी जे अधिकार ते मागत आहेत त्या अधिकाराच्या आड आम्हाला येण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आणि त्यामुळं आम्ही ही गोष्ट कधीही करणार नाही. आणि त्यावेळेस गांधींना अपयश आलं. अपयश आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ते गेलेले असताना त्या ठिकाणी चर्चा झाली, बाबासाहेबांनी युक्तिवाद केला, पण गांधीला त्या ठिकाणी त्या युक्तिवादाचा सामना करता आला नाही. आणि त्यावेळेस गांधींनी सांगितलं, जरी आंबेडकर ह्या मागण्या ते मंजूर करून घेऊ शकतील तरीही मी याचा, आंबेडकरांच्या मताचा, त्यांच्या मागण्यांचा प्राणांतिक मी विरोध करत राहणार. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी विरोध करत राहणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या मागण्या ज्या आहेत अस्पृश्यांच्या मी मान्य होऊ देणार नाही आणि ते अधिकार जे आहेत ते त्यांना मी देणार नाही. गांधींची अशी मानसिकता होती की ते मुस्लिमांना त्यांचे अधिकार द्यायला तयार होते, मुस्लिमांना वेगळं प्रतिनिधित्व द्यायला तयार होते, शिखांना वेगळं प्रतिनिधित्व द्यायला तयार होते, अँग्लो इंडियन लोकांना वेगळं प्रतिनिधित्व द्यायला तयार होते आणि ख्रिश्चनांना सुद्धा वेगळं प्रतिनिधित्व द्यायला तयार होते. परंतु अस्पृश्यांना कुठलंही वेगळं प्रतिनिधित्व देण्यात यावं याच्या ते विरोधात होते. याचं काय कारण हजारो वर्षे जी लोक दडपलेली होती, दाबलेली होती, ज्या लोकांवरती हजारो वर्षापासून अन्याय होत होता, हजारो वर्षापासून त्यांच्या वाट्याला कुत्र्या मांजरासारखं, जनावरासारखं जे काही जगणं आलं होतं आणि ती लोक कधीतरी कुठेतरी आता मोकळा श्वास घेऊ बघत होते, कुठेतरी आपले अधिकार मागत होते आणि या गुलामीतून, हजारो वर्षाच्या गुलामीतून बाहेर पडण्याचा रस्ता ते लोक शोधत होते. आणि अशा वेळी गांधीसारखा महात्मा त्याला विरोध करत होता. अशा पद्धतीनं हजारो वर्षापासून गुलाम असलेल्या लोकांना स्वातंत्र्य देण्याचा किंवा त्यांना अधिकार देण्याचा कुठलाही महात्मा विरोधात असू शकत नाही. एकतर तो महात्मा असू शकत नाही, नाहीतर विरोधात असू शकत नाही. ही एक बाब आहे. परंतु गांधींनी त्याचा विरोध केला. परंतु ज्या वेळेस गोलमेज परिषद झाली, दुसरी गोलमेज परिषद झाली, दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या नंतर त्या ठिकाणी भारत नव्हता. भारतामध्ये गांधींना सायमन कमिशनचा विरोध करता आला, परंतु इंग्लंडमध्ये ही दुसरी गोलमेज परिषद झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना इंग्रजांचा विरोध करता आला नाही आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या इंग्रजांनी मान्य केल्या. तर 17 ऑगस्ट 1932ला हा कम्युनल अवॉर्ड आला, हे जातीय निवाडा आला आणि त्या जातीय निवाड्याच्या नुसार अस्पृश्यांना 4 अधिकार मिळाले होते आणि ते खूप महत्त्वाचे असे अधिकार होते. ते अधिकार कुठले होते? एक तर होतं पुरेसं प्रतिनिधित्व, ज्याला ॲड्युकेट रिप्रेझेंटेशन असं म्हणतात. दुसरं होतं ड्वेल वोटिंग म्हणजे दुबार मताचा अधिकार. तिसरं जे होतं
ते होतं ॲडल्ट फ्रँचाईज, प्रौढ मताधिकार. आणि चौथं जे होतं ते होतं सेपरेट इलेक्टरेट, म्हणजे विभक्त मतदारसंघ. अशा प्रकारचे हे 4 अधिकार होते. आणि हे 4 अधिकार एवढे मौल्यवान होते की त्याची आत्ताच्या याच्यामध्ये तुलनाच आपण करू शकत नाही, एवढे भयानक अधिकार होते. आता जर तुम्हाला त्याच्यामधला आपण पहिला म्हणजे प्रतिनिधित्वाचा अधिकार घेतला की हे आपल्याला प्रतिनिधित्व तर मिळणारच आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. आपली जेवढी लोकसंख्या आहे, जशी आता 13% अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे, तर 13% त्यांचं रिप्रेझेंटेशन असणार आहे. म्हणजे शासन प्रशासनामध्ये 13% रिप्रेझेंटेशन असणार आहे. तर ते रिप्रेझेंटेशन त्यांना भेटणार होतं. दुसरं होतं ड्वेल वोटिंग, म्हणजे दुबार वोटिंगचा अधिकार होता. आता जर स्वतंत्र मतदारसंघ असेल तर स्वतंत्र मतदारसंघामध्ये काय असेल? स्वतंत्र मतदारसंघामध्ये 2 उमेदवार उभे राहणार. एक तो उमेदवार उभा राहणार जो सवर्णाचा असेल, आणि दुसरा जो उमेदवार उभा राहणार आहे तो अस्पृश्यांचा असेल. तर अस्पृश्य अशा उमेदवाराला उभे करणार आहेत की जो म्हणजे बरेच जण असणार आहेत, उभे राहणारे बरेच जण असणार आहेत, पण त्याच्यापैकी अस्पृश्य लोक त्यालाच हे करणं आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देणार आहेत, जो त्यांच्यासाठी लढतो आहे, संघर्ष करतो आहे, ज्यांच्याविषयी त्यांना जिव्हाळा आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, तो समाजामध्ये राहतो, समाजाचे हक्क अधिकार यासाठी भांडतो, लढतो, झगडतो. अशा लोकांना हे काय करणार होते अस्पृश्य, की आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देणार होते. आणि दुसरा जो सवर्णाचा प्रतिनिधी आहे, म्हणजे याला एक मत हे याला देणार, आणि दुसरं जे मत आहे ते कोणाला देणार? ते सवर्णाचा जो प्रतिनिधी आहे, जो सवर्ण मतदारसंघातून येतोय, त्याला दुसरा मताचा अधिकार भेटणार. 2 मतं, याला एक आणि त्याला एक. मग त्याला कोणता त्याच्यातल्या तो कोणत्या याला देणार? जो सनातनी आहे, हिंदुत्ववादी आहे, किंवा जो संविधानाच्या विरोधामध्ये आहे, लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे, तुमच्या हक्क अधिकाराच्या विरोधामध्ये आहे, अशाला देणार का? नाही देणार. त्यांच्यामधला सुद्धा जो आहे तो आमची बाजू मांडतो, आमचे विचार मांडतो, आमच्या समस्या मांडतो, आमचे प्रश्न मांडतो, आणि आमच्या समस्या प्रश्नांसाठी तो लढतो, झगडतो, भांडण करतो, आणि त्या ठिकाणी तो आमच्या ह्या समस्या विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये त्या मांडतो. अशा माणसाला त्यांच्यातल्या निवडून देणार. म्हणजे 2 प्रतिनिधी जे होणार हे कोणाचे होणार? हे अस्पृश्यांचेच होणार. एक सवर्णाचा जरी असला तरी तो यांच्या बाजूचा असणार, आणि हा तर यांच्याच बाजूचा असणार. हा अधिकार होता, हा किती मौल्यवान अधिकार होता. जर ज्यांना माहिती आहे त्यांना काही हरकत नाही, त्यांना एवढं काही वाटणार नाही. पण ज्यांना ही गोष्ट माहिती नाही त्याला मात्र याच्याविषयी खूपच हे वाटेल की अरे बापरे, हे असं कसं काय असू शकतं, किती भयानक अधिकार होते ते. तो अधिकार होता, ड्वेल वोटिंगचा अधिकार होता. तिसरा जो होता अडल्ट फ्रँचाईज होता. तो अधिकार जो होता त्यालाही गांधींचा विरोध होता. कारण गांधींचं आणि काँग्रेसचं असं मत होतं की जे टॅक्स पेयर लोक आहेत त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार असला पाहिजे, बाकीच्या कोणालाही नसला पाहिजे. बाबासाहेबांनी याचा विरोध केला. बाबासाहेब बोलले, ज्याला वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा व्यक्तीला मताचा अधिकार असलाच पाहिजे. मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, गरीब असो, श्रीमंत असो, किंवा कुणीही असो, या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक आहे. त्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक व्यक्तीला, स्त्री असो, पुरुष असो, कुणालाही प्रत्येकाला मताचा अधिकार असला पाहिजे. फक्त तो प्रौढ असला पाहिजे. प्रौढ मताधिकार बाबासाहेबांमुळं हा मिळालेला आहे. आणि हा प्रौढ मताधिकार केवळ अस्पृश्यांना मिळालेला नाही, तर हा या देशातल्या प्रत्येकाला मिळालेला आहे. या देशातल्या ब्राह्मणांनासुद्धा प्रौढ मताधिकार जो मिळालेला आहे तो बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे. कारण काँग्रेस आणि गांधी या देशातल्या फक्त टॅक्सपेयर जे लोक आहेत त्यांनाच फक्त प्रौढ मताधिकार किंवा मताचा अधिकार देण्यास इच्छुक होते. परंतु बाबासाहेबांनी त्याचा विरोध करून हा प्रौढ मताधिकार सगळ्यांसाठी खुला केला आहे. तर त्यासाठी सगळ्यांनी ब्राह्मणांनी सुद्धा बाबासाहेबांचे धन्यवाद मानले पाहिजे, अशी परिस्थिती. तर हे 4 अधिकार होते. हे 4 अधिकार आल्याच्या नंतर गांधींनी याचा विरोध केला, परत विरोध केला, तरीसुद्धा
काँग्रेस सरकार इंग्रज सरकार ऐकायला तयार नव्हतं आणि त्यांनी हे ऐकलं नाही. ते बोलले की आता आम्ही हा निर्णय दिलेला आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते डॉक्टर आंबेडकर आणि तुमच्यामध्ये तुम्ही बघून घ्या. आणि त्यावेळेस गांधींनी मग बाबासाहेबांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. काही लोक बाबासाहेबांकडे पाठवले तरी बाबासाहेबांनी त्यांचं ऐकलं नाही. मग गांधींनी पुण्याच्या इंग्रजांनी ते विरोध करत होते, जातीय निवाड्याला विरोध करत होते, म्हणून गांधींना अटक करून पुण्याच्या येरवड्याच्या जेलमध्ये टाकलं. पण येरवड्याच्या जेलमध्ये टाकलेलं असताना गांधींनी तिथं त्या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली, उपोषण करायला सुरुवात केली. आणि त्यामुळं असं झालं की देशभरामध्ये अस्पृश्यांच्या विरोधामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये वातावरण तयार झालं आणि बाबासाहेबांना देशद्रोही घोषित करण्यात आलं, बाबासाहेबांना गद्दार संबोधल्या गेलं. अशा कितीतरी गोष्टी त्या ठिकाणी होत होत्या. आणि मग काही लोक मनधरणी करायला येत होते तरी बाबासाहेब ऐकत नाहीत. बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की मला या बाहेर जो विजेचा खंबा आहे त्याला जरी तुम्ही लटकवलं आणि फासावरती जरी मला चढवलं तरी मी माझ्या बांधवांसाठी, माझ्या लोकांसाठी हे जे अधिकार आणलेले आहेत ते इंग्रज सरकारला भांडून आणलेले आहेत, त्यांच्यासोबत युक्तिवाद करून आणलेले आहेत, त्यांना माझं म्हणणं पटवून देऊन आणलेले आहेत. यासाठी मला खूप खस्ता खाव्या लागलेल्या आहेत. आयुष्यभर मला यासाठी संघर्ष करावा लागला आहे आणि हजारो वर्षांची गुलामी माझ्या लोकांची मी तोडण्यासाठी हे अधिकार उपयुक्त आहेत. आणि ते अधिकार मी कुठल्याही परिस्थितीमध्ये, मला जरी बाहेरच्या खांबावरती तुम्ही विजेच्या खांबाला जरी लटकवलं आणि फासावरती जरी चढवलं तरीसुद्धा मी माझ्या बांधवांसाठी आणलेले हे अधिकार, हे हक्क याच्यावरती पाणी सोडायला तयार होणार नाही. आणि ही भूमिका ऐकून मग काँग्रेस आणि गांधी यांना खूपच म्हणजे हे झालं की काँग्रेसवाल्यांना वाटलं आता काही खरं नाही, गांधीजींचा आता प्राण जाणार, गांधींना आता कोणी वाचवू शकणार नाही आणि गांधी आता मरणार. हे झालं. आणि त्यामुळं मग काही लोक बाबासाहेबांना धमक्या द्यायला लागले, धमक्यांचे पत्र लिहायला लागले, कोणी रक्तानं लिहिलेले पत्र बाबासाहेबांना पाठवायला लागले. आणि यामुळे रमाबाईसुद्धा खूप अस्वस्थ होत्या की त्यांना वाटलं की आता साहेबांचं काय होणार, या लोकांचा काही भरोसा नाही. आणि मग असंच हे चालू असताना बाबासाहेब तरी त्यांना शरण गेले नाही किंवा या प्रकारचा कुठलाही याच्यावरती विचार होणार नाही असं बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं. पण मग त्याच्यानंतर यांनी काय केलं की अस्पृश्यांची काही भागामध्ये घरं जाळायला सुरुवात केली. त्यांची घरं जाळली, त्यांना मारण्यात येत होतं, दंगली पेटवण्यात येत होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी बाबासाहेबांना मग खूपच अस्वस्थ करत होत्या. बाबासाहेबांना असं वाटलं की जर आता मी ज्या लोकांसाठी हे अधिकार आणलेले आहेत, पूर्ण देश त्यांच्या विरोधात आहे, पूर्ण देश विरोधामध्ये आहे आणि पूर्ण देश विरोधात असताना आपण यांचा सामना करायला तयार आहोत, परंतु ज्या समाजासाठी हे अधिकार आणलेत, ज्या लोकांसाठी, ज्या बांधवांसाठी मी हे हक्क अधिकार आणलेत, तो समाजच जर शिल्लक राहिला नाही, तो समाजच जर राहिला नाही तर या हक्क आणि अधिकाराचं मी काय करणार आहे. हा विचार बाबासाहेबांच्या मनामध्ये आला. आणि मग बाबासाहेब कुठल्या तरी याच्यामध्ये तिथं गांधीशी बोलणी करायला तयार झाली. गांधीशी बोलणी चालू असताना त्यांनी हे सगळे अधिकार गांधींनी काढून घेण्यासाठी खूप हे केलं की तुम्ही असं करू नका, आम्ही तुम्हाला याच्यापेक्षा जास्त जी 78 स्वतंत्र मतदारसंघ होते तर ते 78 स्वतंत्र मतदारसंघाऐवजी तुम्हाला याच्यापेक्षा जास्त आम्ही जागा देऊ, आरक्षित जागा देऊ आणि त्या तुम्हाला आम्ही देणार असं गांधींनी सांगितलं. आणि त्यामुळं बाबासाहेबांना काळजावर दगड ठेवून बाबासाहेबांना हा निर्णय घ्यावा लागला. पुणे करारावरती सही करावी लागली. याच्या बदल्यात हे सगळे अधिकार गेले. ड्युएल वोटिंगचा अधिकार गेला, सेपरेट इलेक्टोरेट गेला आणि ॲडल्ट फ्रँचाईज आणि हे जे प्रेझेंटेशन आहे ते समजा राहिलं. पण 2 अधिकार आपले महत्त्वाचे अधिकार ते हिरावून घेतली. पण हे असं झालं, बाबासाहेब त्याला म्हणतात की हे म्हणजे जसं कर्णाकडं कवच आणि कुंडलं होती आणि ती कवच कुंडलं घेतल्याच्या नंतर जसा तो झाला तशी अवस्था की अस्पृश्यांची झाली. तर जसं म्हणतो आपण दात आहेत पण चणे नाहीत आणि चणे आहेत पण दात नाही, अशी परिस्थिती याच्यातून झाली की जे अधिकार भेटले त्याचा काही उपयोग होत नाही.
पण ते जर सोबत असते तर त्याचा प्रभाव असता, परंतु ते अधिकार जे मिळालेत हे 2 काढून घेतल्यामुळं ते प्रभावहीन झाले. अशी आजची परिस्थिती ही जे पुणे करारामुळं निर्माण झालेली आहे ती ही आहे की आपलं रिअल रिप्रेझेंटेशन नसणं, आणि रिअल रिप्रेझेंटेशन नसल्यामुळं आपल्यावरती जे अन्याय अत्याचार होतात, जे काही आपले अधिकार हिरावून घेण्याची भाषा करतात, जे काही आज संविधान आणि लोकशाही विरोधामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न होतो, जे काही आपली ॲट्रॉसिटी आहे त्याला बंद करण्यासाठी विरोध केल्या ॲट्रॉसिटीला विरोध करण्यात येतो, किंवा जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणाला विरोध करण्यात येतो. ह्या गोष्टी झाल्या नसत्या जर ते अधिकार असते तर. ही परिस्थिती पुणे करारामुळं झालेली आहे, आणि पुणे करार अजूनही आहे, आणि तोच पुणे करार जो अस्पृश्यांसोबत केला होता तो पुणे करार आज ओबीसींवरती सुद्धा थोपल्या गेलेला आहे, आदिवासींवरती थोपल्या गेलेला आहे, भटक्या विमुक्तावरती थोपल्या गेलेला आहे. म्हणजे यांच्या समाजातले हे असेच जे समाजासाठी काम न करणारे लोक आहेत त्यांना प्रतिनिधित्व कोणाकडून, काँग्रेसकडून दिलं जातं, भाजपकडून दिलं जातं, आणि काँग्रेस आणि भाजपच्या तिकिटावर निवडून गेलेली ही लोक, ब्राह्मणवादी पक्षांच्या तिकिटांवरती निवडून गेलेली ही लोक, समाजाच्या विरोधामध्ये जे काही त्या ठिकाणी कायदे केले जात आहेत, लोकशाहीच्या विरोधामध्ये जे काही कायदे केले जात आहेत, किंवा आरक्षणाच्या विरोधामध्ये जे काही कायदे केलेले जात आहेत, जे काही अस्पृश्य आणि आदिवासी ओबीसींसाठी जे काही हक्काधिकार आहे, जे काही आरक्षण आहे त्याच्या विरोधात जी काही भूमिका घेतल्या जात आहे याचा ही लोक विरोध करत नाहीत. त्या समाजाचे असूनसुद्धा त्या समाजाचं प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलेले असताना सुद्धा ही लोक विरोध करत नाहीत. कारण यांनी विरोध केला तर काँग्रेस आणि BJP यांच्यावरती व्हीप लावते, आणि यांचं प्रतिनिधित्व जे आहे त्या ठिकाणी ते रद्द होऊ शकतं, आणि त्यामुळं त्याच्या भीतीनं ही लोक त्या ठिकाणी याचा विरोध करत नाहीत. तर ही लोक त्या ठिकाणी असूनसुद्धा समाजाचा उपयोग होत नाही, आणि त्यामुळे 1959ला देखील रिपब्लिकन पक्षाने याची मागणी केली होती की जे काही या आरक्षित ज्या काही पॉलिटिकल रिझर्वेशन जे आहे ते पॉलिटिकल रिझर्वेशन संपवलं पाहिजे, ते खतम केलं पाहिजे, त्याला पुन्हा एक्सटेन्शन दिलं नाही पाहिजे. ह्यासाठी यांनी प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेबांनी सुद्धा पुणे करार झाल्याच्या नंतर पुणे कराराचा विरोध केलेला आहे. जर आपल्याला आणखी याबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल की नेमकं पुणे कराराच्या नंतर काय परिस्थिती निर्माण झाली, की बाबासाहेबांचे उमेदवार कसे काय पाडण्यात येत होते, बाबासाहेबांचे उमेदवारच नाही बाबासाहेबांना सुद्धा पाडण्यात आलेले. सर्वात मोठा फटका बाबासाहेबांना बसला की भंडाऱ्यामधून बाबासाहेब निवडणुकीला उभे होते, आणि जो त्यांच्यापेक्षा कमी शिकलेला माणूस आहे, जो कधी समाजाच्या हिताचं कधी बोलला नाही, समाजाच्या प्रश्नावर कधी बोलला नाही, अस्पृश्यांचे कधी प्रश्न मांडले नाही, कधी त्यांच्या समस्या मांडल्या नाही, कधी त्यांच्यासाठी कुठं आंदोलन केलं नाही, कधी इंग्रजांना त्यांच्या समर्थनात काही निवेदन दिलं नाही, अशा व्यक्तीने बाबासाहेबांचा पराभव केला आणि निवडून गेला. सगळ्यात मोठा फटका बाबासाहेबांना भेटलेला आहे या पुणे कराराचा, आणि त्यामुळे बाबासाहेबांनी सुद्धा पुणे कराराच्या नंतर पुणे कराराचा विरोध केलेला आहे, बऱ्याच वेळा विरोध केलेला आहे. त्यांनी चर्चिल आणि ॲटली यांना तिकडं जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन यांना परत मागणी केलेली होती 1946ला की तुम्ही हा पुणे करार रद्द करा, परंतु ते बोलले की तुम्ही आता तो तुमच्यामध्ये समझोता झालेला आहे, आम्ही त्याच्यामध्ये काही करू शकत नाही, हस्तक्षेप करू शकत नाही. आणि त्यामुळं बाबासाहेबांनी हा पुणे करारावर शेवटी पाणी सोडावं लागलं, आणि परत मग संविधानामध्ये जे काही अधिकार बाबासाहेबांनी आपल्यासाठी दिले होते त्या संविधानाच्या अधिकाराची सुद्धा अंमलबजावणी काँग्रेसने आपल्या कार्यकाळात कधीही केलेली नाही. काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसोबत ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या बाबासाहेबांनी मांडलेल्या आहेत. त्यांचं जे काही काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केलं या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी या सगळ्यांची चर्चा केलेली आहे. गांधींचं कपट, कारस्थान, षडयंत्र सगळं त्या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. शेवटी गांधीजींनी ज्या लोकांसाठी अस्पृश्यांचा विरोध केला, ज्या लोकांसाठी ज्या विचारांसाठी अस्पृश्यांचा विरोध केला, ज्या लोकांना अस्पृश्यांचे अधिकार हिरावून गांधींनी खुश केलं, शेवटी त्याच विचारांच्या लोकांनी गांधीजींची हत्या केली. गांधींनी तरी आयुष्यात आपल्या काय गमावलं आणि काय मिळवलं हे विचार करण्याची गरज आहे. आजची ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर आजसुद्धा पुणे कराराचा आपण विरोध केलाच पाहिजे, आणि हा पुणे करार समजून घेतला पाहिजे. आज जी लोकशाही संविधान संकटामध्ये आहे, लोकशाहीच्या विरोधामध्ये, संविधानाच्या विरोधामध्ये जे काही निर्णय घेतले जात आहेत, निर्णय दिले जात आहेत, कायदे बनवले जात आहे, आणि
सुप्रीम कोर्टातून पण तसे निर्णय निकाल दिले जात आहेत. तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला पुणे करार समजून घेतला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण आपला संघर्ष आणखी तीव्र केला पाहिजे आणि यासाठीच आपण संघर्ष केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय मूल्यवंश.